पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी सुख झाले वो साजने सुख झाले वो साजनी झालनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा साधने सुख झाले वो साधने तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा पाठीमागचा कमी करा बरवा तुहा बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची बहुता सुकृताची जोडी कमी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी आवाज कमी करा कमी ठेवा मागचा आवाज मोठ्या बॉक्स मध्ये आवडी कमी करा त्याचा आवाज थोडा मॉनिटर पण कमी करा बेस मशीन मधून मनोनी विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवा
काज गुरु भक्ती पितृवचन सेवापते पितृवचन सेवापते पितृवचन सेवापते हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा सत्य बोलवे मुखे दुखवी आणि काचे दुखे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोल मुखे दुखवी आणि काचे दुखे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ तुका म्हणे बळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे बळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठोबा रखुमाई टाळी वाजवा तू पवार यांच्या 65व्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आज आपण सर्वजण एकत्र आलोत. किंचित थोडा बेस कमी करा माझा. तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता संपन्न होत असणारा हा कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातील हा सांगतेचा दिवस आज तात्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असून या अभंगाची पहिली चाल महाराष्ट्रातील नामवंत आणि सुप्रसिद्ध गायक उभ्या महाराष्ट्राचं वैभव श्री अमोलजी महाराज टिंगरे आणि परम आदरणीय परम श्रद्धेय सातारा जिल्ह्याचं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण स्वरसम्राट तुषारजी महाराज गाडे या दोघांनाही ज्यांची मृदंगावरती सुंदर साथ आहे. आपल्या गावचं वैभव गावचं भूषण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचं नाव आहे आदरणीय शशिकांत महाराज मोरे आणि परम आदरणीय परम श्रद्धेय हरिभक्तपरायण श्री महादेवजी महाराज पर्यंतीकर्ण महादेवजी महाराज या चौघाच्या साथीने अभंगाची पहिली चाल होईल. अभिष्ट चिंतनाच्या मनस्वी शुभेच्छा देताना या अभंगाची पहिली चाल आणि या चालीनंतर निरूपणाला सुरुवात. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु स्वामी काज गुरु भक्ती छठीला आवाज छठी स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती
विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा पितृवचन सेवापते पितृवचन सेवापते हिच विष्णूची महापूजा हिच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा नाही तुझा रे
हे अनुभव नाही तुझा हित विष्णूचे महापूजा हित विष्णूचे काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवी आणि काचे दुःखे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। ते विजय दादा कुमार दादा ते कुठे आहेत मी हा इकडे बसा ना समोर त्यांच्या शेजारी बसा। समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे जयाचा जनी जन्म नामात झाला जयाणी सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा सद्गुरु ब्रह्म चैतन्य मूर्ती मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मज वानरयुत्य मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फूर्तक प्रदेशम विधीन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती ऐके वचन कमळापती वचन ऐका कमळापती ऐके वचन कमलापती वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी हा कर जोडितो कथे काळी आदि रंगाची आदि रंगाची कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी घ्यावी घ्यावी माझी भाक जरी का मागेन अनेक स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग
जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस, वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण, संत हृदय सम्राट सकल संत कंठ विभूषित पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त, वारकरी संप्रदायाचा प्राण, या महाराष्ट्राची अस्मिता, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा भगवंताला आवडणाऱ्या 7 महापूजा सांगणारा आजचा हा अभंग आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबांनी देवाला आवडणाऱ्या 7 महापूजा विशद केल्या आहेत. यातली महत्वाची पहिली देवाची पूजा आहे. आपल्या कामामध्ये आपण प्रामाणिक राहणं, आपण जे कर्म करतो ते प्रामाणिकपणानं करणं, ही पूजा देवाला आवडते. ही स्वकर्माची पूजा भगवंताला प्रिय होते. ही भक्ती देवाला प्राणप्रिय आहे. यरविती जिना चौथी, हे पहिली ना सरती, पै माझी सहज स्थिती तया भक्ती नाम. का देवाकडे जाऊन देव व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? गुरु तेथ ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असने कीजे. जे विवेक तोरू आपले श्री गुरु आहेत त्यांना शरण जाणं ही दुसरी भक्ती आहे, ही दुसरी पूजा आहे. का आई वडिलांचा सांभाळ करणं हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे का? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, यामध्ये पितृवचन सेवापती. समोर बसणाऱ्या महिलांना पहिला प्रश्न पडेल, बाबा पतीला परमेश्वर माना ही चौथी महापूजा सांगता. आम्हाला कळतं तितकं, नवऱ्याला देव मानावं, त्याच्या नावचं कुंकू कपाळावर लावावं, त्याच्या पाया पडावं, पण तो त्या लायकीचा असावा ना. आणि तेच जर हुकलेलं गिराईक निघालं तर करावं काय? एक तर पतीला तरी परमेश्वर माना, नाही तर परमेश्वराला तरी पती माना. दोन्हीतलं कुठलं सोपं आहे ते तुमचं तुम्ही घ्या. आम्ही परमेश्वराला पती मानणारी महाराज लोक आहोत. आम्ही श्री विठ्ठलाला पती मानतो. आमा नारायण तैशा परी, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण. एक तर पतीला तरी परमेश्वर मानावं, अन्यथा परमेश्वराला तरी पती मानावं. या दोन्हीतलं जे जमतं ते घ्यावं. ही देवाला आवडणारी महत्वाची पूजा आहे. नेहमी खरं बोलणं, एक वेळ वेद नाही कळले तरी चालतील, पण दुसऱ्याच्या वेदना समजून घेणं ही महापूजा देवाला आवडते. आणि या 6 महापूजा मोठ्या बळानं भगवंताजवळ पोहोचण्याकरता आपल्या मनाचा निर्धार असणं म्हणजे निश्चयाचे बळ. तुका म्हणे तेची फळ, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा विठ्ठल. ज्यांचा हा 65वा अभिष्ट चिंतन सोहळा आदरणीय पोपटदादा आज माझ्या समोर आहे. आपण सर्वजण त्यांना आदरानं, प्रेमानं, मायेनं, ममतेनं तात्या म्हणून हाक मारता. आज तात्यांचा संपूर्ण परिवार इथं हजर आहे. तात्या आपण भाग्यवान आहात. आपल्याला विजयदादासारखे, कुमारदादासारखे सुपुत्र मिळाले. आपण भाग्यवान आहात. आपल्याला अक्षयसारखा, रोहितसारखा नातू मिळाला. आपण भाग्यवान आहात. ही अशी चांगली माणसं तुमच्या आयुष्यात आहेत. सुशिलो मातृपुण्येन, पितृपुण्येन चतुरतः, उदार वंश पुण्येन, आत्मपुण्येन सभाग्यता. आईच्या पुण्याईनं पोरग सात्विक जन्माला येत. ऐकता ना माय, तुमचं जर लेकरू कीर्तनात उभा असेल, असा आमचा शंभू, आदित्य, शिवम, ही पोरं जर कीर्तनात टाळ घेऊन उभा आहेत, तर याच्या पाठीमाग कोण्या गावाची पुण्याई नाही बरं. याच्या पाठीमाग केवळ त्यांच्या जन्मदात्या आईची पुण्याई आहे. सुशिलो मातृपुण्येनं, आईच्या पुण्याईनं तर खांद्यावरती टाळ, गळ्यात माळ, पंढरपूरची वारी या गोष्टी करू वाटतात. आईची पुण्याई होती म्हणून कनकाईच्या पोटी श्री तुकोबा जन्माला आले. मातेची पुण्याई होती म्हणून मासाहेब जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आईच्या पुण्याईनं माणसाचा उद्धार होतो. सात्विक पोरग जन्माला येतं, सात्विक कन्या जन्माला येते. म्हणून आईच्या पुण्याईनं लेकरं सात्विक होतात. बापाच्या पुण्याईनं पोरं चतुर होतात. माणसं उगा म्हणून म्हणतात का बाप तसा आणि कुंभार तसा लोटा. म्हणे बांध फोडला होत्या ना, अहो फोडणारच ते. कसं काय? त्याचा बापच बांध फोडत होता आमचा, आता तेही फोडणार. बाप तसा, ही रीत आहे दुनियेची. सज्जन हो, चतुर पोरगा बापाच्या पुण्याईनं जन्माला येतो. माणसानं दानशूर असावं. आपल्या हातानं जेवढं जमतं तेवढं द्यायला शिकावं. देता देता एक दिवस घेणाऱ्या, घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हातही घ्यावेत.
याचा अर्थ असा आहे, जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, तेथ जाण धनंजया विभूती माझी. ज्याचा बंगला मोठा असतो त्याचं काळी सुद्धा मोठं असलं पाहिजे. नाही तर आपल्या मान तालुक्यात एक म्हण प्रसिद्ध आहे, बडा घर आणि वारा जाई. दान धर्म करणारी माणसं जगाला प्रिय होतात. जी माणसं लोकाला देत नाहीत ती माणसं तत्वतः गरीब राहतात. मला तर असं वाटतं गरीब माणसं जास्त श्रीमंत असतात आणि श्रीमंतीचा आव आणणारी माणसं जास्त गरीब असतात. मी पुन्हा सांगेन, गरीबाची भूक ही श्रीमंत असते, श्रीमंताची भूक ही गरीब असते. गरीबाची झोप ही श्रीमंत असते, श्रीमंताची झोप ही गरीब असते. गरीबाला तर काय पडल्या पडल्या डुलका लागतो, दगड उशाला असली तर ते निवांत झोपतं. मोठ्याला झोप लागत नाही. कोण नेताव का काय, कोण नेताव का काय. गरीबाची भूक सुद्धा श्रीमंत आहे. अरे काही खायला घाला त्याला, बुंदे असू द्या, भात असू द्या. तुमच्या भागामध्ये आमटी असते, तिला काय म्हणतात, ते उचलून पितं ते, पण त्याची भूक श्रीमंत आहे, पोटभर जेवतो. श्रीमंताची भूक लेका दळभद्रे आहे, त्याला चहातली साखर चालत नाही. काय जाळायची त्याची प्रॉपर्टी. मला असं वाटतं मानसानं परिस्थितीनं गरीब असावं, विचारानं श्रीमंत असलं पाहिजे. मानसानं पैशा पाण्यानं गरीब असलं तरी चालेल, पण त्याच्याकडे विचाराची श्रीमंती गडगंज असली पाहिजे. एक वेळ त्याच्या कपाटात सोनं नसलं तरी चालेल, एक वेळ त्याच्या कपाटातल्या तिजोरीमध्ये पैसे नसले तरी चालतील, पण एक वेळ त्याच्या घरातल्या कपाटामध्ये गाथा किंवा ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ असला पाहिजे. ही विचारांची श्रीमंती आहे. आणि म्हणून खानदानाच्या पुण्याईनं दानशूर पोरं जन्माला येतात, पण स्वतःच्या पुण्याईनं भाग्यवान होतात. तुम्ही स्वतः भाग्यवान आहात. तुमची अनंत जन्माची पुण्य आज फळाला आली. तुम्हाला वाटत असेल तात्या पोरांनी एवढा खर्च केला, 3 दिवसाचा कीर्तन महोत्सव, पहिल्या दिवसापासून आरास, अख्खं गाव इथं येतंय, कीर्तन ऐकतंय, हा म्हणता बोराटे महाराजही इथं अवतरला. हे सगळे मोठे मोठे महाराज लोक जे फक्त मोबाईलच्या स्क्रीनवरच बघायला मिळतात, युट्यूबला आणि टीव्हीला, गावानं हे न पाहिलेले महाराज लोक सुद्धा इथं आणले आणि सगळं मोठं नियोजन आहे. मग हे वायाला जातं की काय. ताई का या अभिष्ट चिंतन सोहळ्यातली एकही गोष्ट वायाला जाणार नाही. पवार कुटुंबानं ऐकावं, या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट वायाला जाणार नाही. यादी घ्या, तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नाम सप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी वायाला जात नाही. हा आमच्या वारकरी संप्रदायाचा आम्हाला अनुभव आहे. सज्जन हो, ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास केला पाहिजे. अर्जुना, तुला जर ज्ञानी व्हायचं असेल तर तू अभ्यास करावा. शरण यावं लागलं आणि तेव्हा श्रीकृष्णानं अर्जुनाला मार्ग दाखवला. तू एक काम कर, माझ्यासाठी भजन करू नकोस, स्वतःसाठी कर. ज्ञानाशिवाय श्रीमंत होणार नाहीत. म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा. ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा. ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा. पण ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे. या मताचा मी आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता. का नामस्मरणानच का फायदा होईल आणि का बरं मोठं होता येईल. माझ्याकडे पहा, नुसतं ऐकू नका. हे अख्खं जग विश्व आपलं घर आहे. जर हे जग विश्व असेल तर या विश्वाची खोली तुम्हाला सांगतो. हे अख्खं जग जर घर असेल तर या घरातल्या खोल्या तुम्हाला सांगतो. अमेरिका या घरातली तिजोरी आहे, ऑस्ट्रेलिया घरातली ओसरी आहे, डेन्मार्क घराचं किचन आहे, चीन या घरातलं भांडार गृह आहे. ऐकता ना आपण. जपान हे घरातलं औषधालय आहे. औषधालय, मिनी मेडिकल. आपल्या घरामध्ये असतो ना टूल बॉक्स, त्याच्यामध्ये गोळ्या असतात ना. जपान हे घरातलं औषधालय आहे. आणि म्हणून सगळी काय औषधं तयार होतात ना आप्पा, ती जपानलाच तयार होतात. जपान औषधाच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. जपान गोळ्या औषधाच्या बाबतीत खूप प्रसिद्ध आहे. म्हणून जपानी लोक जास्त दिवस जगतात. ऐकता ना आपण सर्वजण. माझ्याकडे पहा, ताट बसून थोडं. जपानी लोक जास्त दिवस जगतात. ऐकता ना आपण. जपानी लोकांचा उद्धार होतो. जपानी माणसाचं चांगलं होतं. बघताय ना माझ्याकडे तुम्ही. जपानी माणसाचं हित होतं. अरे बघताय ना तुम्ही,
भालवडीला थोडी रेंज कमी आहे, हळूहळू डाउनलोड होईल, पण होईल. माहित आहे ना, जपानी माणसाचा उद्धार होतो. माझ्या बोटाकडे पहा, जपानी माणसं बापू जास्त दिवस टिकतात, म्हणून जप सुद्धा महत्वाचे. हे कळतं का नाही? जपानी सांगतो ते ना तर जापन होईल माझी. जपानी माणसाचं चांगलं होतं, हित होतं, भलं होतं, म्हणून माणसानं खिशातला मनी सुद्धा जपला पाहिजे आणि माळेतला मनी सुद्धा जपला पाहिजे. पण या दोन मण्यात फरक आहे. माळेतला मनी आत ओढायचा असतो, खिशातला मनी बाहेर सोडायचा असतो. परत ऐका, पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. आणि म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हातानं कोणी घ्यायचं नसतं. हे आपलं केला इशारा जाता जाता. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपण भाग्यवान आहोत, या भारतामध्ये जन्माला आलो. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. जपान औषधालय, ऑस्ट्रेलिया ओसरी, अमेरिका या घरातली तिजोरी, चीन या घरातलं भांडार ग्रह आहे, पण हा भारत देश या घरातलं देवघर आहे, हे लक्षात राहू द्या. हा भारत देश या जगातलं देवघर आहे आणि आपण भाग्यवान आहोत की या भारतात जन्माला आलो. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, आणि याही पेक्षा जे ते हरीचे दास जन्म घे, ते हरीचे दास जन्म घे, ते हरीचे दास जन्म घे, ते हरीचे दास पवित्र ते पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेते हरीचे दास जन्म घेते, जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास, जेते हरीचे दास जन्म घेते, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पावन तो देश. आपण भाग्यवान आहोत, या भारतात जन्माला आलो. आपण त्याही पेक्षा भाग्यवान आहोत, या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो. आपण त्याही पेक्षा भाग्यवान आहोत, आपण ज्ञानोबा तुकोबांच्या नंतर जन्माला आलो. आपण त्याही पेक्षा भाग्यवान आहोत, गाथा आणि ज्ञानेश्वरी आपल्याला पाहायला, वाचायला, अनुभवायला मिळाली. आपण फार भाग्यवान आहोत. पण काय आहे महाराज, हिमालयात चंदन जर पिकला तर तिथली म्हातारी चंदनाची लाकडं चुलीला जाळते आणि तो पुष्पा अमेरिकेला, श्रीलंकेला नेऊन तोळ्या तोळ्यावर नेऊन विकतो. जिथं पिकतं तिथं विकत नाही ना, असं आहे. अतिपर्यायात अवज्ञा झालं. जा कधीतरी महाराष्ट्र सोडून, जा कधीतरी भारतातल्या या महाराष्ट्रातल्या पांडुरंगाला सोडून, जा कधी दक्षिण भारतात, जा कधी उत्तर भारतात. कधी गेला ना दर्शनाला, एकतर 5-5 तास बारीला थांबायचं, कसं तरी नंबर येतो, मग तिथला पुजारी पडदा ओढून घेतो. भगवान अभी सो रहे है, बाद में आओ. देव तुझ्या मर्जीनं झोपायला आणि उठायला तुझ्या बापाचा नोकर आहे का? भगवान अभी सो रहे हैं, अब आपका दर्शन नहीं हो सकता है. पण महाराष्ट्रातली लोक मोठी हुशार, टोप्या घातलेली माणसं. टोप्या कोणीही घालतं का? ज्याच्या डोक्याला टोपी आहे त्यांना ऐका, टोप्या कोणीही घालत नाही. ज्याला डोका आहे ना तेच टोपी घालतं. याचा अर्थ असा, ज्याने टोपी घातली नाही त्याला डोकं नाही असं नाही म्हणायचं मला. मग पुजाऱ्याला लक्षात येतं हे टोप्या घातलेले महाराष्ट्रातले दिसतात. अजी कहाँ से आए हो? महाराष्ट्र से. महाराष्ट्र में सातारा से. वहां से? हाँ, हमारे यहाँ मान तालुका है, हम संत भूमि से आए हैं. ब्रह्म चैतन्य जी गोंदवलेकर महाराज हमारे यहाँ है. आपका दर्शन लेने हेतु आए थे. अभी कृष्णा जी का दर्शन होने ही वाला था, गोपाल जी का दर्शन हम अभी लेने ही वाले थे, अभी देखने वाले थे, तब आपने ये पर्दा. भगवान अभी सो रहे हैं, दर्शन नहीं हो सकता, बाद में आ जाओ. पण टोप्या मोठ्या हुशार, आधीच सुट्टे करून घालून येतं पैसे. कुठं कुठं सुट्ट करून पैसे घेऊन जावं लागतं देवळात आणि जागरणाला. तू म्हणाल तुला कसं कळलं? परवा दिवशी आमच्यात झालं तेव्हा कळलं.
मग हळूहळू 100च्या 2 नोटा वर काढतं. महात्मा गांधींनी डोकावलं, ले जवाब दर्शन. मग 100 रुपये 200 रुपये देतात, दर्शन घेऊन माघार येतात आणि मग आपापसात चर्चा चालू होते. लय लांब ना आलो रे, काय सांगता. 1500 किलोमीटरचा प्रवास झाला, आता तर कुठं देवाचं दर्शन आलं. आणि 500 रुपये घेतले तेव्हा देवाचं दर्शन. आपला पांडुरंग लय बरा. अरे चटणी भाकरी खाऊन जाता येतं आणि कधी कुठं रुपया द्यावा लागला नाही. बरे 500 रुपये दिले इकडे येऊन उत्तर भारतात दक्षिण भारतात, पण 15 आणि 20 फूट लांबून दर्शन आहे. पण पंढरपूरला गेल्यानंतर गरीबातला गरीब असला तरी जगाच्या बापाच्या पायाला हात लावून दर्शन आहे. तेव्हा महाराष्ट्राची किंमत महाराष्ट्रातल्या लोकांना कळते. त्याचे पायी घाला मिठी बोलन जग जेठी, पायी घाला मिठी बोलन जग जेठी, पायी घाला मिठी बोलन जग जेठी, पायी घाला मिठी बोलन जग जेठी. बाबा एकासाठी खांदा वाहे आपुला, बाबा एकासाठी खांदा वाहे आपुला. त्याचे पायी घाला मिठी बोलन जग जेठी, बोलन जग जेठी, त्याचे पायी घाला मिठी बोलन जग जेठी, बोलन जग जेठी. त्याचे पायी घाला मिठी बोलन जग जेठी. हा भावा एकासाठी खांदा वाहे आपुला, पायी घाला मिठी बोलन जग जेठी, खांदा वाहे असं मस्तपैकी टाळ्या वाजल्या पाहिजे, असं झापूक झुपूक कीर्तन झालं पाहिजे. मग गुलीगत नाही तर धरू का नको, धरू का नको, धरू का नको, धरू का नको, आहे का नाही. टाळी वाजवू का नको, वाजवू का नको, वाजवू का नको, वाजवू का नको. हित आले ना असे तोंड पडून बसतात आणि दुसरीकडे असल्यावर पुढे येऊन. काहीची तोंड एवढं गोड आहेत ना, त्यांच्याकडे बघून असं वाटतंय बघत बसावं, आणि काहींच्या तोंडाकडे बघून असं वाटतंय त्याच्या मांडीव जाऊन झोपावं. प्रसन्न वासा. अभिष्ट चिंतन सोहळ्यातलं आजचं कीर्तन, महाराष्ट्राचं महत्व, देशाचं महत्व तुम्हाला कळालं. 65वा वाढदिवस आहे. तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एकच करायचं आजपासून, थोडा पाठीचा कणा ताट. आज जर 65व्या वाढदिवसाला जर तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या तर इकडं डोळे कान इकडं कोणी येऊ द्या. आता अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्याच्या या मनस्वी शुभेच्छा देताना एकच करायचं, अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाकायची, देव देश धर्माकरता एकत्र राहायला शिकायचं आणि आपल्या गावातली माणसं मोठी करायला शिकायची. ह्याच त्यांना वाढदिवसाच्या खऱ्या शुभेच्छा आहेत. बस या 2-3 गोष्टी पाळायच्या. महाराष्ट्रातली लाल परी वाचली पाहिजे आणि महाराष्ट्रातली जिल्हा परिषद शाळा म्हणजे मराठी शाळा वाचली पाहिजे. ह्याच त्यांच्या वाढदिवसाला खऱ्या शुभेच्छा आहेत. संकल्प करा. आणि फार मनापासून कौतुक आहे दोनही मुलांचं. विजयदादा असतील, कुमारदादा, त्यांचा संपूर्ण परिवार, अक्षयदादा, रोहितदादा, हे सगळी मनापासून पवार कुटुंबातली माणसं आमच्यावरती प्रेम करतात, ज्यांच्यामुळं आज इथे येण्याचा आलेला योग. महाराष्ट्रातील एक नामवंत सुप्रसिद्ध कीर्तनकार माझे बंधू हरिभक्तपरायण आकाश महाराज पाटील आणि आकाश महाराजांचे सर्व विद्यार्थी. मला असं वाटतं पहिल्या दिवशी आकाश महाराजांचंच कीर्तन होतं. महाराजांचा मला फोन आला होता, महाराज तुमचा कितवा दिवस घालायचा. त्यांनी आज 3रा दिवस घातलाय. म्हणजे तुमच्या कीर्तन महोत्सवातला. आकाश महाराजांचा स्वभाव अत्यंत गोड आहे. महाराजांकडेच या परिवारातील 3 विद्यार्थी शिकतायत. आदित्य, शंभू आणि शिवम ही 3ही मुलं उद्याचे नामांकित कीर्तनकार आहेत. त्यामुळं त्यांचंही विशेष कौतुक आहे. त्यांच्या मातापित्यांना धन्यवाद आहे. या वयात या वयात या वयात या वयात जर या वयात यात नसाल तर मग कुठल्या वयात जाल त्यात. जाल पण जाणार नाही. त्यामुळे या वयात या वयात याच वयात स्वर गात असावं. माणसानं स्वर गात असावं, अन्यथा त्यानं स्वर्गात असावं. त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वर्गात राहा, मी स्वर्गात राहा असं म्हणतो तुम्हाला. त्यामुळे अत्यंत वातावरण गोड आहे. मंडप देखना, मंडपातले सर्वजण सुंदर. महाराज तरी कुठं हेक नाही, तो सुद्धा बऱ्यापैकी देखना. अत्यंत वातावरण पवित्र आहे, गोड आहे आणि
एक महत्वाची गोष्ट अशी, मोठ्या भावानं कीर्तन करावं आणि धाकट्या भावानं खांद्यावरती टाळ घेऊन अंतकरणात कुठलाही यत्किंचित भाव न ठेवता शुद्ध भावानं साथीला उभं राहावं. याच्यापेक्षा कोणती मोठी गोष्ट असेल. आदरणीय हरिभक्तपर्यंत आशिष महाराज काटे महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. माझे ते बंधू आहेत. विशेष म्हणजे माझं त्यांच्यावर जास्त प्रेम आहे आणि हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. अत्यंत गोड स्वभाव आहे. माझं त्यांच्याकडे चांगलं लक्ष असतं आणि त्यांचंही माझ्याकडे लक्ष असतं. आमची ही जोडगोळी मान तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. मान तालुक्यामध्ये ही माझी कर्मभूमी आहे. तुम्हाला सांगायला विशेष आनंद वाटेल, एका नामांकित संस्थेकडून मानदेश भूषण पुरस्कार मला जाहीर झाला आणि येणाऱ्या 5 तारखेला त्याचं वितरण सुद्धा आहे. कारण ही माझी कर्मभूमी आहे. विशेष म्हणजे या कर्मभूमीमध्ये मला आशिष दादानं फार मोठी साथ दिलेली आहे. सावलीसारखा सोबत मागं उभा राहतो. आवाज गोड आहे, संप्रदायावरती श्रद्धा आहे, नितांत ताकद आहे. आपल्या गावचं नाव मोठं करायचं. मला एक अभिमान वाटतो, मी जेव्हा लहान होतो तेव्हा या गावातल्या सप्ताहाला यायचो आप्पा. मी इथं मारुतीच्या मंदिरात झोपलेलो आहे, काकड्याला उठलेलो आहे. म्हणजे काकडा करणारा महाराज आहे हे तुम्हाला माहिती असावं. त्यामुळं सगळ्या परंपरा मी पाळत होतो. ही जुनी माणसं, बापू असतील, पोपट शेठ असतील, काटे गुरुजी, ही जुनी माणसं. पण या सगळ्यांबरोबर आता मोठ्या ताकदीनं त्यांच्या पाठीमागची दुसरी पिढी तयार झाली, म्हणजे आशिष महाराज आणि शशिकांत महाराज मोरे. याचा मला विशेष आनंद आहे. आणि यांच्या जोडीला ताकदीनं खांद्यावर हात टाकून तुम्ही पुढे चाला, हा पठ्ठ्या तुमच्या पाठीमागे आहे. त्यामुळं भावासारखी साथ आणि मित्रासारखं प्रेम जे मला देतात ते आदरणीय नाना महाराज धावड आजही ते माझ्या पाठीमागे उभा आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवा. अत्यंत गोड हे वातावरण आहे. श्री हरिभक्तपरायण मधुर आवाजाचे आकाश महाराज आज साथीला आहेत. अमोल महाराज आहेत. बाकी सर्व महाराज मंडळी आहेत. मान तालुक्यातल्या सर्व वारकरी वृंदांवर आणि आम्हा सर्व भाविकांवर ज्यांचं नितांत प्रेम आहे, आदरणीय हरिभक्तपरायण आदरणीय लाला अप्पा ढवाण आज विशेष कीर्तनासाठी उपस्थित आहेत. ते तुपेवाडीवरून आलेत बोराटे महाराजाचं कीर्तन ऐकायला. बरं, सागर महाराजाचंच कीर्तन ऐकायला येतात अशातला भाग नाही. कोणाचंही कीर्तन असू द्या, लाला अप्पा जातात. त्यांना कीर्तनातलं सगळं काही कळतं. त्यांना याची गोडी आहे. विशेष म्हणजे हरिभक्तपरायण आपल्या मान तालुक्याचं वैभव श्री तुषार महाराज गाडे ते सुद्धा उपस्थित आहेत. मंडप सुद्धा अत्यंत गोड आहे. मला नाव आठवत नाही, पण ज्यांची साऊंड सिस्टम त्यांचं सुद्धा कुंभार राजे ना, भालवडीचेच ना, त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक आहे. आता काय झालंय, त्यांनी मुरळ्यांच्या डोळ्यावर जशा लाईटी मारतात तशा मारल्यात. त्यामुळं मी कुठंच बघायचं मला त्यांनी चान्सच ठेवलेला नाही. आपलं कीर्तन भलं ना पण भलं. त्याचबरोबर माझ्यावरचे ज्यांचं नितांत प्रेम श्रीधर दादा धावड बँगलोरमध्ये असतात. मोठा जनसमुदाय त्यांनी जोडलाय. जवळजवळ 17-18 हजार माणसं त्यांच्या अधिपत्याखाली काम करतात. मोठा संच आहे, मोठा स्वभावही गोड आहे. आज त्यांनी जाणार होते, पण सागर महाराजांचं कीर्तन भालवडीत आहे. मग ते सोडून जाण्यापेक्षा उद्या पहाटे 3 वाजता निघू असा कुटुंबानं पवित्रा घेतला आणि ते सुद्धा आज थांबलेत. सगळेच माझ्यावरती नितांत प्रेम करतायत. कीर्तनाचं सुंदर चित्रीकरण ज्यांच्या माध्यमातून होतंय ते CMK अर्थात चैतन्य दादा खिलारे पाटील, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा मनापासून जोरदार टाळ्या वाजवा. चित्रीकरण कसं असावं, चित्रीकरण कसं करावं याचं ज्ञान त्यांना आहे. आणि हा आठवणींचा ठेवा. उद्यापासून तात्यांचा वाढदिवस तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर बसल्या बसल्या सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक आहे. DR लावायचं असेल तर त्याला डॉक्टरेट कंप्लीट करावं लागतं. एखाद्याला स्वतःच्या नावासमोर ॲडव्होकेट लावायचं असेल तर त्याला कमीत कमी LLBचं तरी शिक्षण घ्यावं लागतं. एखाद्याला नावासमोर ER म्हणजे इंजिनिअरिंग लावायचं असेल तर त्याला ते कंप्लीट करावं लागेल. एखाद्याला नावासमोर प्रोफेसर लावायचं असेल तर त्याला ती शिक्षण साहित्यातली डिग्री मिळवावी लागेल. पण एखाद्याला स्वतःच्या नावासमोर जर श्री लावायचं असेल तर त्याला हिंदू धर्मातच जन्माला यावं लागेल. हे कायम लक्षात राहू द्या. आपण भाग्यवान आहोत की आपण या धर्मात जन्माला आलो. दुर्दैव असं आपण ज्या मातीतनं जन्माला आलो त्या मातेला विसरतो. पण विसरू नका, या मातीशी इमान राखलं पाहिजे आपण. त्याचं कारण असं, भगवंताचं भजन करायला आपण विसरून गेलो. त्याच्यापासूनच जन्म आहे. पण विसरली तया थोर झाली हानी,
पचतील खाणे 84च्या. जोपर्यंत देव जवळ आहे तोपर्यंत दुःख होत नाही असं जर वाटत असेल तर हे डोक्यातनं काढून टाका. देव जवळ जरी असला तरी प्रारब्ध कुणाच्या बापाला चुकत नाही. समुद्राच्या कडेला घर आहे म्हणून काय तहान लागणार नाही. नदीच्या किनारी राहणाऱ्या माणसांना काही कधी तहान लागत नाही. नदीवरून प्रवास करणाऱ्या माणसांना काही तहान नसते, असते. समुद्र जवळ आहे म्हणजे तहान निघून जाते असं नाही. तसं देव जवळ आहे याचा अर्थ दुःख निघून जातं असंही नाही. म्हणून कुंती मातेच्या जवळ आलेल्या श्रीकृष्णानं कुंती मातेला विचारलं, आत्या येतो. धर्मराजा राजा झाला. हा, भीम, नकुल, सहदेव आणि अर्जुन आणि धर्मराजा हे घरातलं नातं आहे. धर्मराजाचा राज्याभिषेक झाला या डोळ्यानं पाहिला. आत्या जगाचं दुःख सोसलं तू, पण आता 4 दिवस सुखाचे आले. इथून पुढे आनंदानं राहा, आशीर्वाद माझा येतो. भगवान हमें छोड़ के मत जा, और अगर जाना ही चाहता है तो पूरी दुनिया का दुख इस भिखारन के आंचल में डाल के चला जा. आत्या काय मागते हे? डोंगरा एवढं दुःख सहन केलंस तू. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मातीत कालवलं रे. बरं झालं माद्रीनं शाप तिच्या अंगावर घेतला म्हणून तू जिवंत राहिली आत्या. पण पतीचा स्पर्श झाला तर पतीचं मरण ठरलेलं होतं, माद्रीमुळे वाचली. आत्या आम्ही साक्षीदार आहोत. सुईच्या टोकावरती बसेल एवढी माती सुद्धा विना युद्धेनं कौरवांनी तुझ्या लेकराला दिली नाही. उकळत्या तेलात टाकण्याचा प्रयत्न झाला आत्या. हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न झाला आत्या. एवढं डोंगरा एवढं दुःख सोसलं, आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले. तुझा थोरला पोरगा राजा झाला. 5 पांडवांबरोबर माझा 5 प्रकारचा वेगवेगळा व्यवहार आहे. धर्मराजा माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत. धर्मराजा जर राजमहालात आले तर मी स्वतः खुर्चीवरून उठून उभा राहतो आणि सिंहासनावरती बसवतो, बापासारखा आदर. भीम हा जरा अर्धांड आहे म्हणून मेहुण्यासारखी चेष्टा. अर्जुन समवयस्क आहे म्हणून मित्रासारखं प्रेम. नकुल आणि सहदेव लहान आहेत, बापासारखी माया त्यांच्यावर. आत्या मला कल्पना आहे डोंगरा एवढं दुःख तुला सोसावं लागलं. मग आता 4 दिवस सुखाचे आले. माणसं आनंद साजरा करतात. हा 65वा वाढदिवस साजरा करणं हे आनंदाचीच गोष्ट आहे ना. मग आता जर सुख आलंय आत्या दारात तर दुःख का मागते सांग. भगवान खरं सांगू मला दुःखच दे. त्याचं कारण आहे देवा. मला कल्पना आहे दुःखाच्या डोंगरातनं वाट काढत तिथपर्यंत आले. माझ्यासारख्या वेदना कुणीही सोसल्या नाहीत. पण भगवान अगर देना है चाहता है तो दुख दे के चला जा. त्याचं कारण आहे देवा. आम्हाला जर सुख मिळालं तर तुझी आठवण यायची नाही, पण दुःख वाट्याला आलं तर तुला आम्ही चुकूनही विसरणार नाही. आणि देवा अरे जेव्हा दुःख असलं काय आणि सुख असलं काय, जेव्हा तू आमच्या जवळ असतो तेव्हा ते दुःख सुद्धा सुखच असत. असू द्या त्यांच्या लक्षातच नाही 23 तारीख संपून गेली ती. येणे होय सर्व संसार सुखाचा, सर्व संसार सुखाचा. येणे होय सर्व संसार सुखाचा. येणे होय सर्व संसार सुखाचा. न लगे दुःखाचा क्लेश काही, न लगे दुःखाचा क्लेश काही. येणे होय सर्व संसार सुखाचा. येणे होय संसार सुखाचा. न लगे दुःखाचा क्लेश काही. येणे होय संसार सुखाचा. थोड़े आवाज कमी ठेवा म्हणजे मी काय गातोय ते. आप बजाते बहुत अच्छे हैं लेकिन हमारे गाने से आपका बजाना अच्छा है. जसं सीतेने विचारलं मी चांगली का देव चांगला, माझे पाय सुंदर का देवाचे पाय सुंदर. मारुतीला कुठं पडलं.
मारुतीने उत्तर दिलं, मैया जी, राम जी के चरण से आपके चरण अच्छे है. सीता मैया उड्या मारायला लागली, माझी पावलं चांगली, माझी चांगली. मग घरी गेल्यावर राम म्हणले, जरा फ्लॅशबॅक बघ, काय म्हणला होता मारुती. म्हणे काय, मेरे चरण से तेरे चरण अच्छे है. पण माझीच पावलं नसतील तर तुझ्या पावलांना कोण विचारल. ऐकताय ना. तेव्हा आम्ही गातो, तुम्ही वाजवता, अत्यंत गोड. आणि खरं सांगू, तुम्ही असेल, आम्ही असेल, आपण देवाच्या पायासाठी झटणारी माणसं आहोत. जे वाद्य देवाच्या पायासाठी वाजतं ते वाद्य वाजवणारी माणसं मोठी होतात. पण जे वाद्य पायातल्यासाठी वाजवलं जातं ती वाजवणारी माणसं कदाचित बदनाम होण्याची जास्त शक्यता असते. माझ्यावर भरोसा नसेल तर पिंजरा पहा, नसेलच विश्वास तर फुलवंती पहा, म्हणजे कळेल. पायासाठी वाजवावं, पायातल्यासाठी वाजवू नये. ऐकावं आपण कीर्तन. संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. संसारा आलिया एक सुख आहे, पण ते सुख कधी भेटेल महाराज? तुम्ही त्याच्याशी प्रामाणिक राहाल, देवानं सांगितलेलं काम मोठ्या निष्ठेनं कराल तर तुम्हाला ते सुख आहे. नाहीतर कभी गर्मी कभी नरमी ये तो कुदरत के नजारे हैं, कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे हैं. प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. जहर पिलाने वाली पुतना और गालियां देने वाला शिशुपाल, अगर उनको भी वो मोक्ष दे सकता है तो हमारा भी उद्धार वो ही करने वाला है. मग आम्ही काय करावं? करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, करा टाळी बोला लगुनी पाया विनवितो तुम्हाला, लगुनी पाया विनवितो तुम्हाला, लागोनी पाया विनवितो तुम्हाला, लागोनी पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मना वेळा वेदा, विठ्ठल विठ्ठल मना वेळा वेळा, वेळा वेळा करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो आम्ही त्याच्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. लागून या पाया. मी विचारतो तुम्हाला, बापानं पोराच्या पाया पडावं का पोरानं बापाच्या? बोला की, पोरानं बापाच्या. जाऊ दे, हे बोलत नाही, बहुतेक दबक्या पावलानं आलेलीच्या धाकात असतील. तुम्ही बोला बरं, सासूने सुनबाईच्या पाया पडावं का सुनबाईनं सासूच्या? अरे बोला ना माझ्या लाडक्या बहिणींनो, सुनबाईनं सासूच्या. आजपासून तुम्ही माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि मी तुमचा भाऊ. कीर्तन झाल्याबरोबर माझ्याबरोबर प्रत्येकीनं फोटो काढा. मला व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला पाठवून द्या बरं, जिथं असाल तिथनं. कारण तुम्ही माझ्या कोण आहात आणि मी तुमचा कोण आहे. बरं, भाऊ कुणाचा आहे हो? बहिणींचा. बहिणी कुणाच्या? भाऊ कुणाचा? बहिणी कुणाच्या? मग 1500 रुपये कुणाचे? आजपासून तुम्ही माझ्या बहिणी. आपलं ठरलंय आता, आता बदलू नका बरं. तुम्हाला खालचाळीच्या मसोबाची शपथ आहे. सासूने सुनबाईच्या पाया पडावं का सुनबाईनं सासूच्या? पण कधी कधी तीच म्हातारी म्हणते, सुनबाई तुझ्या पाया पडते पण भांडू नको ग. बरं, पूर्वीचा काळ वेगळा होता आप्पा. पूर्वी पुरींना टेन्शन यायचं, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल. आता म्हातारी झुरायला लागली, सुनबाई कशी भेटल, सुनबाई कशी भेटल, सुनबाई कशी भेटल.
सासू फुडून आली तर सुनबाई लटलट कापायची. आता सुनबाई फुडून आली ना, म्हातारीला थंड वाजून येते. कुठं बोलून घ्या. काटवट होती, परात आली. काटवटीले 2 कानं होते, लाकडाची काटवट. आता तिच्या जागेवर परात आली. मग तुमचं लेकरू म्हणतं, म्हातारे तू बनवलेल्या भाकऱ्या चांगल्या नव्हत्या, पण माझ्या बायकोच्या भाकऱ्या लय भारी लागतात. माय म्हणली, बावळ्या तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, तिच्या पायाच्या 2 अंगठ्या लय चव आहे. भाकऱ्या थापताना 5 जा, तिच्या पायाचे 2 अंगठे कुठं असतात? परातीत. हा जमाना बदलला, पण तुकोबराय बदलले नाहीत. तेव्हाही म्हणाले, लागोनी पाया विनवितो तुम्हाला. आपलं वाटोळ होऊ नये ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. एक सांगू का, आपलं चांगलं व्हावं, आपलं भलं व्हावं, आपलं हित व्हावं. जर भ्रमात असाल तुम्ही की आपलं चांगलं व्हावं, आपलं भलं व्हावं म्हणून जगाला आपली काळजी आहे, जग बिघडवायला बसले तुम्हाला, लोक त्रास द्यायला बसलेत तुम्हाला. चांगल्या वाटेवर चालताना वाकडी वाट करणारी माणसं पावलोपावली मिळतील. चांगल्या कामाकडे जाताना बाजूला वळवून नेणारी माणसं तुम्हाला पावलोपावली मिळतील. पण वाम मार्गाने गेल्यानंतर चांगल्या मार्गाला आणणारे फक्त साधू आणि संत आहेत, हे कधी विसरू नका. जगाच्या ओढून ताणून बोलण्यानं आपलं वाटोळ आहे, साधूच्या सहज बोलण्यानं आपला उद्धार आहे. अहिता पासून काढिती हित देवोनी वाढवीती, नाही श्रुती परती माऊली रया. त्याचा जर कोण नातेवाईक आला असेल ना, त्या बेवड्याला उचलून न्या. त्याच्या घरातलं कोणी असेल तर बिन लाजासारखं त्याला मंडपात ठेवू नका. विठाल 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 विठाल. आणि हे का सांगतो माहिती आहे? इस देश की दुर्दशा दुर्जनों की वजह से नहीं है, सज्जनों की अक्रियाशीलता से. हे डोक्यात राहू दे. एक घायला आणते अख्ख्या मंडपाला सज्जनाला, दुर्जन कुठलं? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे. असं देह कष्ट भीती परोपकारे, देह कष्ट भीती परोपकारे. जगावर परोपकार करणारे संत तुकाराम महाराज माझे स्वामेत, असं म्हणणारे राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात सदोंबरे नावाचे गाव आहे. त्या गावामध्ये महाराजांचे श्री मामा राहत होते. मामा आईनंतर आपल्याला सगळ्यात जास्त प्रेम कोण देत असेल तर तो मामा आहे. हिंदीमध्ये आईला मा म्हटलं जातं, मराठीमध्ये मामाला 2 दामा म्हटलं जातं. आपल्यावर खरं प्रेम करणारा, आपल्यावर माया लावणारा कोण असेल ना, तर मामा आहे. फक्त ते शकुनीमुळे बदनाम आहे. सगळेच मामा तसे नसतात. एखादा मामा वाईट वागला तर मामा बदनाम केला आपण. पण लक्षात ठेवा, आईच्या पदरा इतका श्रीमंत हा फक्त मामा आहे. मी नेहमी सांगतो, जगात कोणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. माझ्याकडे पहा, जगात कोणाचाही अपमान करायचा, आईच्या पदराचा कधी अपमान होऊ द्यायचा नाही. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार नुसत्या पदराच्या आपल्यावर आहेत. मग आई किती श्रीमंत असेल? आईचा भाऊ हा मामा. मामाच्या गावी गेले संताजी महाराज. नेहमी कीर्तनाला जायचे, पण आज तुकोबांचं कीर्तन आपल्या मामाच्या गावाला आहे हे कळालं. चाकणवरून आलेले तेली समाजातले संताजी महाराज श्री तुकोबांच्या कीर्तनाला पहिल्यांदा गेले. महाराजांचं कीर्तन रंगात आलं होतं. माझ्याकडे पहा, सगळी माणसं भाविक होती, श्रद्धाळू होती, ऐकत होती कीर्तन. त्यांच्या पाठीचा काना ताट होता. श्री विठ्ठलाचं देऊळ होतं. पांडुरंग पाठीमागे उभा होता.
आणि महाराजांचं कीर्तन सुरू झालं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची होय देव गुरु, आपणची होय देव गुरु, पडिये देह भाव पुरवे वासना, पडिये देह भाव पुरवे वासना. पुरावे वासना, पडिये देह भाव पुरावे वासना. मंडपाच्या शेवटच्या टोकाला बसलेले संताजी मान उंच करून पाहू लागले तुकोबऱ्यांच्या या शब्दाकडे. काय शब्द वापरला होता महाराजानं? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. संताजी महाराजांच्या कानावर हे शब्द आदळले, ताडकन पाहायला लागले. माझ्या आणि विठोबाला म्हणतात, विठोबाला माझं म्हणतात. घरातल्या लोकाला आता सध्या लोक माझं म्हणत नाही. तुम्ही जर या भ्रमात असाल, बायको माझे, घर माझं, परिवार माझा, हा महाराष्ट्र सध्या तसा राहिला नाही जसा पाहिजे होता. या महाराष्ट्रातली बायको धर्मपत्नी 47 वर्षाची झाल्यानंतर 52 वर्षाच्या नवऱ्याचा प्रियकराकडून काटा काढते. या महाराष्ट्रातली धर्मपत्नी नवऱ्याला न सांगता बँकेमध्ये पैसे टाकते. या महाराष्ट्रातली बहीण भावाच्या घरी जाऊन हिस्सा मागते. या महाराष्ट्रातला सक्का भाऊ सख्या भावाच्या विरोधात लढतो. या महाराष्ट्रातली सख्खी नणंद भाऊजाईच्या विरोधात फॉर्म भरते. ऐकताय ना? या महाराष्ट्रातला पोरगा बापाला काय केलंय माझ्यासाठी असं म्हणतो. या महाराष्ट्रातली पोरगी बापाला म्हणते, बाबा माझा जोडीदार मी निवडणार, माझ्या आयुष्यात परत यायचं नाही. कोण कोणाला माझं म्हणतंय? कुठल्या भ्रमात आहात? हा माझा, तो माझा, अमुक माझा, तमुक माझा. लेगा सक्का भाऊ आपल्याला माझं म्हणत नाही. पैसे उसने मागून बघा, मेहण्याचं नाव करल आणि मग पैसे देईल तुम्हाला. कोण कोणाला माझं म्हणते? वैकुंठवासी गुरुवर्य रमेश महाराज खंडागळे त्यांच्या कीर्तनात एक दृष्टांत सांगायचे. दोघ जण सख्खे भाऊ होते. एक थोरला होता, दुसरा धाकटा होता. थोरला कारभारी होता, धाकटा गरीब होता. धाकटा शेती करायचा, थोरला कारभारी पण गावचा नेता होता. तो गावामध्ये जायचा, गावगाडा हाकायचा, मग घरी यायचा. त्याची बायको कारभारी नव्हती, तो कारभारी होता. परेड घडीचे कपडे घालायचा, लिंबू कापावं एवढे कडक कपडे त्याच्या अंगावरती असायचे. कधीच नाही. एकदाच शेतात गेला, ऊस उपटून आणला, लांबलचक ऊस बुडापासून उपटून आणला वाड्यापर्यंत. घरी आला, दारात त्याचं पोरग आणि त्याच्या भावाचं पोरग विटू दांडू खेळत होत. बालवडीतलं होतं ना जरा थोडं प्रोफेशनल. ऐका, यानं पाहिलं 2 लेकरं आहेत, हाक मारली, इकडे या ऊस देतो. लहान लेकरं काय कळतं त्याला? भावाचं लेकरू हे पहिलीत आणि त्याचं लेकरू दुसरीत. दोन्ही लेकरं पळत आली. भावाचं मोठ्याने बोंबललं, काका मला ऊस. त्याचं बोंबललं, पप्पा मला ऊस. याच्या ध्यानात आलं 2 लेकरं भांडतील म्हणून गुडघ्यावर घेतला आणि लांब लचक ऊस असा गुडघ्यावर आपटला. 2 तुकडे केले. उजव्या हातात वाड्याकडचा, डाव्या हातात बुडाकडचा. बुडाच्या बाजूने येत होतं ते भावाचं लेकरू होतं आणि वाड्याच्या बाजूने येत होतं ते त्याचं पोरग होतं. याच्या ध्यानात आलं बुडाचा ऊस भावाच्या पोराला जातो. खायला चांगला कुठला हो? बुडाकडचा. यानं फक्त 2 लेकरं जवळ येऊ दिली आणि हाताला तिडा टाकला. आणि हा तिडा, हे लाईव्ह प्रक्षेपण, हे टेलिकास्टिंग धाकट्या भाऊजाईनं तवा घासत घासत दुरूनच पाहिलं. ती म्हणली, बाई हा काय प्रकार? एवढं सांभाळलं, एवढा जीव लावला.
पण माझ्या दिरानं लाच सोडली. असं नव्हतं करायला पाहिजे. ती तवा घासत होती. तिचं 60चं स्पीड 120 वर कधी गेलं तिचं तिलाही कळालं नाही. कवा तवा परत ते स्पीड 200 गेलो कवा. तिथून पुढे 2 तास सुनामीच आली. भांडे आपट, लाटणं आपट, पळपूट फेकून हान कवा. मग तिचं सुंदर ते ध्यान 7:30 वाजता रानातनं दारी धरून घरी आलं. आणि ह्याचा तोऱ्या बघितला आणि ह्याच्या लक्षात आलं आज जरा जास्तच तापलाय. तवा दपकतच विचारलं जेवायला वाढ. हातानं घेऊन गिळा. कस तरी जेवला आणि बेडरूम मध्ये गेल्यावर तिनं मुसमुसायला चालू केलं. माझ्यासाठी नाही वाईट वाटत, तुम्ही काही तब्येत करून घेतली पान. कुठं कमी पडली सांगा बरं जावला. तुमच्या वहिनीला सख्या बहिणी सख्या जावा हवा आम्ही. बोरातल्या आळीवाणी फुगून राहिली. तुमचंच वाईट वाटतो. तुमच्यापेक्षा तर येणं करीत धडधाकट दिसायला लागला. असं वाटतंय तुम्हाला सोड चिठ्ठी द्यावी आणि माहेरला निघून जावं. त्याचा अजून 21 पूर्ण नाही. माझ्यासाठी नाही पण तुमच्यासाठी हो. पाया पडते ऐका वेगळं निघा. काय झालंय? हाताला तिळा टाकला. हातालाच तिडा ना. अहो पण हाताला तिळा तर बँकेत केवढा मोठा तिडा. परवा दहीवडीला 5 गुंठ घेतलंय माहिती आहे का तुम्हाला? बँकेत लॉकर उघडले हाय का ठाऊक तुम्हाला? दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रॅक्टरची चाक सुद्धा वाटून घेतली. कवा? कोण कोणाला माझं म्हणते. पण महाराजांचं कीर्तन ते माझे सोयरे सज्जन सांगा. माझे सोयरे सज्जन सांगाती. ज्याला आपण पोहायला शिकवलं ना तो सुद्धा आपल्याला बुडवायला कमी करत नाही. हे लक्षात राहू द्या. कधी कधी कबूतर हवेतून चाललं तर एखाद्या उंदराच्या पिलाची त्याला दया येते. कबूतर खाली आलं, 2 उंदराची पिलं त्यानं चोचीत पकडली, घरी गेला, घरट्यामध्ये ऊब दिली, पंख पसरवले, पिलांना ऊब दिली. पण 15 मिनिटानंतर त्या कबुतराच्या ध्यानात आलं आपण ज्याला ऊब दिली त्या पिलांनीच आपला करेक्ट कार्यक्रम करून टाकला. काय केलं असं? अशी बरीच उंदराची पिल्ल कबुतरांनो तुमच्या आजूबाजूने फिरतात. लेका आपण आणलं सप्त्याला त्याला आणि त्यानं सप्ताच काढून घेतला आपल्याकडनं. उंदराची पिल्ल ऐकताय ना. म्हणून 3 लोकांना माणसानं कधी विसरू नये. ज्यानं अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यानं अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला, आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला पक्क लक्षात ठेवावं. माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कसे आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय, ठेच सांगून जाते लक्ष कुठे आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकून जाते आपला आणि परक नेमकं कोण आहे. आपल्यातले परके आणि परक्यातले आपले ओळखा. माणसानं कानापेक्षा जास्त विश्वास डोळ्यावर ठेवला पाहिजे. कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. त्याचं कारण असं आहे, कानात गेलेलं विष आणि पोटात गेलेलं विष याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर पडतं. पोटात गेलेलं विष फक्त एकाच माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतं, पण कानात गेलेलं विष हजारो नाती तोडायला लावतं. हे कधी विसरू नका. सांभाळा. कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा. तुकोबरायांच्या भजनात डोळे मोठाले करून संताजी पाहायला लागले आणि महाराजांचे अभंग चालू झाले. नामा म्हणे माझा सोयरा जीवलग. उठूनच उभा राहिले संताजी महाराज. माझं या जगात आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारची माणसं बोलायची बंद होतात. आपल्या पोराला पाणी लागलं
तरी लोकाला पाहत नाही. आपलं पोरग सर्व्हिसला लागलं, लोकाला त्रास झाला. आपण नवीन गाडी घेतली तर दरवाजे आपटून घेतले, त्यांनी पाहिलं नाही आपल्याकडं. आपण व्हॉट्सअपचा स्टेटस ठेवला तर तरी त्यांना राग आला. हे तुकोबा माझं कसं म्हणतात पांडुरंगाला? शरण आले. तुकोबा आजपासून तुम्ही माझे स्वामी. महाराज म्हणले आमच्याकडं यायचं असेल तर आमच्याकडे एकच काम आहे. काय? दगडाचे टाळ, कोणत्याचा भाव, टाळग्यान उभारा. संताजी महाराज टाळकरी झाले. त्या दिवसापासून पुढे गावे त्याचे धरावे ध्रुवपद. महाराज पुढे गायचे आणि संताजी महाराज माग. बर महाराजांना काय असं माहित होता का? आमच्या कुंभारदादाचा एवढा चांगला मंडप तुकोबांना नव्हताच, पण तरी तुकोबरायांच्या कीर्तनातली माणसं जिवंत होती. मग महाराज म्हणायचे, बोलावा पहावा, बोलावा पहावा. ज्यानं आपल्याला तोंड दिलं, ज्यानं आपल्याला ओठ दिले, ज्यानं आपल्याला जीभ दिली, ज्याला नाही दिलं ना त्याला इच्छा असली तरी विठ्ठल म्हणता येत नाही. जरा उपकार मानान म्हणा, बोलावा. झाला आजचाच दिवस, उद्या इथं येऊन बसला ना माणसं म्हणतील डोकं फिरलं या. त्यापेक्षा म्हणा बोलावा पहावा, बोलावा करावा, करावा बोलावा, बोलावा, बोलावा. येणे सोसे मन झाले हाव भजी, परत माघारी येत नाही. बोलावा, बोलावा, बोलावा. महाराजांचं कीर्तन रंगलं. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. महाराज म्हणले आजपासून टाळकरी व्हा. टाळकरी झाले. एक दिवशी महाराजांच्या फेट्याची घडी घालत होते. ऐकता ना आपण सर्वजण? मी महापूजा सांगतोय. पहिली कीर्तन झालं की फेट्याची घडी घालायचं काम हे संताजींकडे असायचं. ते फेट्याची घडी घातली, खांद्यावर तो फेटा घेतला आणि फार गोड दिसायचे. कपाला ऊर्ध्व पुंड्र, उभागंध हे वारकऱ्याचं प्रमुख लक्षण आहे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ. अरे हे सगळ्यात जास्त आवडतं देवाला. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी. आपण त्याला आवडेल असं काय केलंय? भाजीचा पोळीचा नैवेद्य दाखवला आपण देवाला, त्याला आवडेल म्हणून नाही. आपण देवाला फुलं वाहतो, त्याला आवडणारी नाही, आपल्याला आवडणारे. आपण देवाला अत्तर लावतो, आपल्याला आवडणारा. देवाला अगरबत्ती खरेदी करतो आपण, आधी त्याचा वास घेऊन बघतो. आपल्याला आवडेल असं देवाला देताय का देवाला आवडेल असं देताय? कपाळाला लावायचा गंध देवाच्या पूजेसाठी जो खरेदी करताय, तुम्हाला आवडेल तो घेता का त्याला आवडेल तो? जे काय करतोय ते आपण आपल्या आवडीसाठीच करतोय. त्याला आवडेल असं काय केलंय आपण? देवाची पूजा करायला बसलो ना तर सगळे देव उकळत्या कढईतल्या तेलात भजा सोडावा तसे टाकतात. पत्र्याचे देव मोठे चतुर असतात, ते लगेच पोहून वर येतात काय चाललंय मान तालुक्यात. पण ते कृष्णाची फार आपदा असते. आधीच गुडघ्यावर आलेला गडी देव, त्याच्या मुडक्याला धर, त्याच्या टांगड्याला धर, असं हलवतात हो त्याला.
आणि मग हे गंध उगळतं. या भावकीनं तर उगळून मारलं. हे बोराटे महाराज म्हणतो तेच खरं आहे. जी भावकी रामाच्या मागे गेली नाही, कृष्णाच्या मागे गेली नाही, मल्हारराव होळकराच्या मागे गेली नाही, ती भावकी आपल्या मागे येणार नाही. उगळून मारलं. शेवटी माणसानं बी ना पाठी हाणाव पण पोटाव हाणू नये. लय डोक्यावरून पाणी गेले आबा. आता नरडीला आले पण गप घोटायचं. आता कानाला खडा लावून गप बसायचं. झाली देवपूजा. ही विष्णूची महापूजा देवाला आवडत नाही. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी. तुका म्हणे प्राण करा देवाचे अर्पण. पान फुलं देवाला अर्पण करता हे नाही आवडत त्याला. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम वंदनम अर्चनम पादसेवनम दास्यम सख्यम आणि आत्मनिवेदनम. ह्या देवाला भक्ती आवडतात. पूजा ही आवडते देवाला. मग फेटाची घडी झाली आणि तुकोबांच्या पाठीमागे संताजी चालू लागले. महाराजजी एक विनंती आहे. काय? सदुंबरे गावात मामाचं आमच्या तेलाचा घाणा आहे, त्याचं दुकान आहे. मग याल का? बघू वेळ मिळाला तर. पण एक बोलू का? काय मी जर गेलो ना तुमच्या आधी तर मला माती द्यायला तुम्ही या. तुकोबांचे डोळे डबडबले. संताजी असं नका म्हणू. ही अशी मैत्री तुटणं बरं नाही. सज्जन हो, तुमच्या आयुष्यात एखादा माळकरी मित्र असेल, एखादा वारकरी मित्र असेल तर त्याला जपा. उन्हाळ मित्र, ढाब्यावरती पार्ट्या देणारे मित्र सहज मिळतात, पण एखादा माळकरी मित्र नवसानं सुद्धा मिळत नाही, हे लक्षात राहू द्या. पाठीमागच्या जन्माची पुण्यही असावी लागते. पाठीमागच्या जन्माची पुण्य असावी लागते, तेव्हा एखादा माळकरी मित्र आपल्याला मिळतो. त्याची मैत्री आपल्याला बहाल होते. माळकऱ्याची वारकऱ्याची मैत्री सहसा कोणाला मिळत नाही. तुम्ही भाग्यवान आहात जर तुम्ही वारकरी आहात आणि माळकरी आहात. घाला माळ, करा देवाचं भजन, जा कधीतरी पंढरपूरला. अभिमान वाटण्यासारखी एकमेव गोष्ट आहे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ असणार आहे. का मेल्यावर तुळशीचा पाला कुणी चालेल, जिवंतपणे तुळशीची माळ गळ्यात असणं हे वैभव आहे. आणि एक दिवस तुकोबारायांचं भजन सुरू झालं, तुकाराम बीजेचं कीर्तन सुरू झालं. गंमत आहे का? कधीच कीर्तन न बुडवणारे संताजी तुकाराम बीजेला आले नव्हते. मग निरोप पाठवला गंगाजी मावळाजवळ, जा आणि संताजीला बोलवून आणा. संताजी तेलाचा घाणा हाकत होते. आता राहिला नाही तेलाचा घाणा वगैरे, आता घाण झाली सगळी. तेलाचा घाणा, शुद्ध तेल. आणि संताजी म्हणाले, तुम्ही पुढे जा, मी येतो दुपारून. इकडं दुपारी 12 वाजल्या. विठोबा रखुमाईच्या भजनात महाराज गुप्त झाले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, निघून गेले वैकुंठाला. हाती धरून या देवे नेला तुका, जेथे नाही लोका पराश्रम, जेथे नाही लोका पराश्रम. निघून गेले बरं तुकोबा. इकडं संताजीला कळालं. मग मात्र अंग टाकून दिलं, हातपाय आपटायला लागले. तुकोबा आलं पाहिजे बरं तुम्ही माझ्या मातीला. पाहता पाहता 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 13 वर्ष लोटली. विरहात जगत राहिले. विरह काय सोपा असतो? ज्याच्या काळजाच्या जवळचा माणूस निघून गेला त्याला विचारा जिवलग कुणाला म्हणतात, जवळचा कोण असतो, आणि तो निघून गेल्यानंतर त्याची उणीव किती भासते. हृदयातली माणसं, काळजातली माणसं जेव्हा निघून जातात तेव्हा मनाला हुरहुर लागते. रिकामं पडतो आपण, एकटे पडतो आपण, मन उद्विग्न होतं. सगळं जग आपलं असून आपलं नसतं. हेच झालं संताजींचं. शेवटी डोळे मिटले. भावकीतल्या लोकांना कळालं. भावकीतले तेव्हाच येतात जेव्हा शेवट असतो. एखाद्याच्या तिरडीला खांदा देणं ही या महाराष्ट्रातली पवित्र प्रथा आहे. पण जिवंतपणी लोक एकमेकांना त्रास देत राहतात ही या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची खरी व्यथा आहे. या माणसाला जिवंतपणे लोक आपलं म्हणत नाहीत, मेल्यावर म्हणतात आमचा होता बरं. माणूस मेल्याच्या नंतर त्याचा फोटो आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवून मिस यू म्हणण्यापेक्षा तो जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या बरोबर एखादा फोटो काढून स्टेटसला ठेवा आणि विथ यू म्हणायला शिका, बरं वाटेल तुम्हाला.
सज्जन हो, संताजींचे डोळे मिटले, तेली समाजात खड्डा खांदला, त्यांच्याकडं तशी प्रथा आहे आजही. मग अजून एक प्रथा आहे, सगळ्या पाहुण्या रावळ्यांनी आपल्याला जसं आपल्याकडं तिसऱ्याला सावडण्याचा विधी असतो तसं त्यांच्याकडं माती देण्याचा विधी असतो. सगळेजण मुठमुठ माती टाकू लागले, पण कितीही माती टाकली तरी शिर रिकामं राहायचं, डोकं वर राहायचं, थकले लोक. आणि मग मात्र लोकांनी भजन चालू केलं. तुकाराम 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 तुकाराम. आलं तुकोबा 13 वर्षानंतर, खांद्यावर तसाच विना, तसेच दगडाचे टाळ, बाराबंदी नेसलेले, पागोटं डोक्याला. महाराज समोर आले. महाराजांनी सगळ्या समाजाला बाजूला केलं. सगळा समाज हात जोडून उभा राहिला. मुठभर माती उचलली आणि 3 मुठी माती संतांजींच्या अंगावर टाकली. महाराजांचा अंत्यविधी पूर्ण झाला. ही कशाची ताकद आहे? ही स्वामी निष्ठेची ताकद आहे, हे लक्षात राहू द्या. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. महापूजा पितृवचन सेवापते, पितृवचन सेवापते, हित विष्णूची महापूजा, हित विष्णूची महापूजा. पितृवचन सेवापते, पितृवचन सेवापते, विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा. स्वामीची प्रामाणिकपणानं सेवा करणं. अजून सोपं करतो, मालकाची प्रामाणिकपणानं सेवा करा. मालकाची म्हणजे ज्याच्या पदरी काम करतात ते. पूर्वी निष्ठावंत माणसं होते, आता निष्ठानिष्ठी झाली. माझ्या दादानं इमारतीनं पायाला कधी विसरू नये. इमारत बांधणारे लोक पायाला विसरतील, इमारतीला रंग देणारी माणसं इमारतीच्या पायाला विसरतील, इमारतीत राहणारी माणसं इमारतीच्या पायाला विसरतील, पण इमारतीचा बाप सुद्धा इमारतीच्या पायाला कधी विसरत नाही, हे लक्षात राहू द्या. पायाला लक्षात ठेवा, आईबाप आपला पाया असतो. झाड जुनं झालं, सावली द्यायचं कधी बंद करत नाही. म्हातारी माणसं जपा, त्यांचा अपमान करू नका, त्यांच्या हृदयाला जखम होईल असं कधी बोलू नका. माझं आवाहन आहे तुम्हाला. म्हातारं माणूस घराचं कुलूप असतं. 700 रुपयाचा गडी लावला तरी तुमचा बाप जे रानात काम करतो ना तेवढं काम त्याच्या बापाला होत नाही, हे लक्षात राहू द्या. म्हातारी माणसं जपा. किती दिवसाचे सोबते आहेत. अजून 4-2 वर्षानंतर त्यांचा मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये फिट असेल, पण त्यावरून फोन करणारी माणसं या जगात नसतील, हे लक्षात राहू द्या. त्यामुळं पितृवचन हे महत्वाचं आहे. गुरुभक्ती निळोबरायांसारखी असावी, गुरुभक्ती एकलव्यासारखी असावी,
गुरुभक्ती संताजी सारखी असावी. आणि पितृवचन हे का महत्वाचं आहे त्याचं कारण आहे का? तुझं मिळेल बंगला गाडी, शेती माडी मोटार गाडी, माय बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला हे लावसी भीक मागाया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुगाची छायर मेढ्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुझं मिळतील बायका पोर, गण गोत्र मित्र परिवार, स्वार्थाने बरबटलेला प्राण्या हा बाजार. प्राण्या बाजार रे, प्राण्या बाजार. तुझं मिळतील बायका पोर, गण गोत्र मित्र परिवार, स्वार्थाने बरबटलेला प्राण्या हा बाजार. प्राण्या बाजार, प्राण्या बाजार. बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशी, काया झिजून तुझ्या शिरावर धरले जुगाची जायर वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. आई तुझने करू येडग को करू, आई तुझले करू आई ग. आयुष्यातला पहिला शब्द आई, आयुष्यातला शेवटचा शब्द आई, जगातला सगळ्यात छोटा शब्द आई, जगातला सगळ्यात मोठा शब्द आई. आपल्या आयुष्यातलं पहिलं पाऊल जिनं टाकायला शिकवलं ती आई आहे. आणि टाकलेलं पाऊल वापस नाही घ्यायचं बेटा, हे सुद्धा जिनं शिकवलं ना ती आई आहे. राम लिखा, रहमान लिखा, गीता लिखा, कुरान लिखा, बात आ गई पूरी दुनिया को एक लफ्ज में लिखने की, तो खुदा ने भी माँ का नाम लिखा. आई तुझले करू आई ग. माझ्या तायानो, मुलीला माहेर कुठपर्यंत असतं बरं? माहेरात आई जिवंत आहे तोपर्यंत. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं त्याचं नाव माहेर आहे. सगळे उठायच्या अगोदर जागं व्हावं लागतं ना त्याचं नाव सासर आहे. जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत जा बरं माहेरात. भाकरीचे 2 तुकडे येतात, एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकला जातो. कडाकडा बोट मोडली जातात. माझ्याकडे पहा, मुठभर मिरच्या वळून टाकल्या जातात. आणि मग लेकीला गृहप्रवेश. माय मरू द्या बरं. परत कोण अंगावरून मुठभर मिरच्या टाकतं का? तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना त्याला बाप म्हणतात. आई तुझले करू आई ग, आई तुझले करू. लेकरू गावात यावं. माझ्याकडे लक्ष द्या. 35 वर्षाचं पोरग असावं, 70 वर्षाची माय असावी. लेकरांना दारू प्यावी. आईला विचारा, राग आला का तुला तुझ्या लेकराचा? नाही आला. का? मुलगा कसाही असला किंवा पोरगा कसाही असला, आईसाठी लेकरूच आहे. अरे काय तुझ्या पैशाची पितो म्हणे? अहो पण बुट घालून लाथा घालतो तुम्हाला. घालू दे, पण माझ्या डोळ्याला दिसतंय ना माझं बाळ. तर हाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, 32 धरा दुधाच्या पाजल्या माझ्या लेकराला, असं म्हणणारी माय. माझ्या दादानो, ज्याची आई जिवंत आहे जगातला सगळ्यात श्रीमंत तो आहे. ज्याची माय मेली जगातला सगळ्यात भिकारी तो आहे. आई म्हणून कोणी, आई म्हणून कोणी,
आई हाक मारे हाक ये काणी मज हो यशोककारी या दुनियेची रीतच न्यारी आजचा मैतर उद्याचा वैरी मतलब सरता लाता मारी पाय कुणाचे धरू आई तुझले करू येडग को करू आई तुझले करू येडग को करू रानात फसले रस्ता चुकले रानात फसले रस्ता चुकले सांग मी काय करू उगा म्हणून नाही जात पदर डोळ्याला. जशी माय जिवंत आहे ना त्याला कळतं आईचे किती उपकार आहेत. पितृवचन माझं लेकरू आज उपाशी नाही राहिलं पाहिजे असं जिला वाटतं ती माय आहे. माझं लेकरू उद्याही उपाशी नाही राहिलं पाहिजे असं ज्याला वाटतं ना तो आपला बाप आहे. माझ्या तायानं तुमच्या डोळ्यात पाणी येणं स्वाभाविक आहे. त्याचं कारण सांगतो भलं मोठं. धड दोन असतात, बापाचं आणि लेकीचं काळीज एक असत. तुम्हाला चपल्या सोडायला जागा आणि एकुलता एक उमरा कोणाचा असेल ना तुमच्या बापाचा आहे. आज तुम्ही भाग्यवान आहात विजयदादा कुमारदादा. लेका पहाडासारखा बाप तुमच्या सोबत आहे. अजून काय केलं पाहिजे. मला कल्पना आहे मी या गावात आलो मी साक्षीदार आहे. तुमच्या बापानं जे कष्ट केलं ना ते परिसरात कुणी इतकं कष्ट केलं नाही. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य त्यानं घालवलं. मी जे भोगलंय ते माझ्या पोरांना भोगायला येऊ नये याच्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कोणी म्हणाल तुम्हाला आमचा बाप आमदार आहे, कोणी म्हणाल तुम्हाला आमचा बाप खासदार आहे. छातीवरच्या 2 गुंड्या काढून सांगा जगाला तुमचा बाप आमदार खासदार असेल, आमचा बाप इमानदार आहे. मातीशी इमान राखतो त्याला बाप म्हणतात आणि पोरांच्या स्वप्नासाठी स्वतःला गहाण ठेवतो त्याला बाप म्हणतात. हे विसरू नका कधी. तुम्ही भाग्यवान आहात. कसाही असू द्या बाप नाही तर कसाही असू द्या बाप तो बाप असतो. खांद्यावरती थाप टाकतो पुढे हो म्हणतो तो तुमचा बाप आहे. हे जे काही कमवलं ना ते त्याच्याच आशीर्वादाने. आणि बाबा तात्या तुम्ही भाग्यवान आहात. 65वा वाढदिवस तुमच्या नशिबात तुमच्या 2 लेकरांमुळे आला. तुम्ही डोळ्यानं पाहिलं हे वैभव आणि तुमचं कौतुक. नशिबान आहात तुमच्या पोटी असा पुत्र जन्माला आला. तालुक्यानं आदर्श घ्यावा असा सुंदर सोहळा या पवार कुटुंबियांनी घडवून आणला. भाग्यवान आहात तुम्ही. एका बापाचं काळीज असं भरून आलास, कंठ सदगतीत झालास. माय असेल ना इथं मंडपात तर तिला भरून आला असेल. बहिणीला सदगतीत वाटलं असेल बास माझ्या भावाने हे सगळं केलं. अरे गेल्यावर कुणी करेल रे. ते का माझ्या बापाची सगळी हाऊस केली. कितीतरी हुंदका दाटून आला असेल. 4 चौघात तो दाखवत नाही पण एक दिवस त्याचं महत्व तुम्हाला कळतं. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामध्ये हसू जरी कना कला. घडीभर तू थांब जरा. कळलं असं वाटोळं करून टाकलंय तुम्ही आज पण धन्यवाद. घडीभर तुम्हाला कट करायला येतं ना, कट करून जोडा. आजी टॉकीज वाल्याची आठवण यायला लागली मला. घडीवर तू थांब जरा ऐकत्याची धापर लय वगड हाय घड्या
उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. पितृवचन. बस 3 महापूजा सांगितल्या अमोल भाऊ. आता एकच राहिली, सेवापती. सांगू का नको सांगू? सांगतोच. 1831 साल उजाडलं. सातारा जिल्हा सूर्य पूर्वेला उगवला. पाकर घरट्यातून जागी झाली. लेकर आईजवळ जागी झाली. हिरवं रानमाळ तांबू सुनानं नाहून निघालं. दारामध्ये सडा टाकणाऱ्या लक्ष्मीबाई अचानक पोटामध्ये कळ आली. तर हाताचा पाळणा करायचा होता. आता 9 महिने 9 दिवस ओझं सांभाळलं होतं. खंडोजी पाटलाची धर्मपत्नी होती. काही किरकोळ माणसाची होती. पाटील, अरे तेव्हाचे पाटील वेगळे, आताचे पाटील वेगळे. खंडोजी नेवसे पाटलाची पोरगी जन्माला येणार होती. लक्ष्मीबाईंना प्रसव वेदना होऊ लागल्या आणि अखेर 3 जानेवारी 1831 साली क्रांतिज्योती सावित्रीबाईचा जन्म नायगावात सातारा जिल्ह्यात झाला. तुमचं महत् भाग्य आहे. तिनं जन्म घेतला आपल्या जिल्ह्यात. या सातारा जिल्ह्यातल्या नायगावात जन्म झाला. नाऊन माकून निघाली सगळी सुख. आनंदी आनंद झाला होता. लक्ष्मीच्या पावलानं लेक जन्माला आली. खंडोजी पाटलाला आनंद झाला. नेवसे पाटलानं अख्खं गाव गोळा केलं आणि पेढे बर्फी वाटायला चालू केली. लेकर झाली मला, पोरगी झाली मला. पण त्या काळातल्या मनुस्मृतीच्या कोपानं अलंकृत असणारे भटजी हसू लागले. लेक झाली म्हणजे वाटोळ झालं. अवदस जन्माला आली, मारून टाक. माझी लेक आणि मी का मारावी? माझ्या काळजाचा तुकडा येतो. त्या लहान बाळावरती प्रेम करू लागले. 9 वर्षाची झाली ती. तो काळ असा होता, बालविवाह होत होते. मुलीला काही कळायच्या आत तिचं लग्न लावून टाकलं जात होतं. बर पती 45-50 वर्षाचा नवरदेव असायचा आणि पोरगी 9-10 वर्षाची असायची. ती तरुण व्हायची, तिला जगाची ओळख व्हायची, तोवर नवरा मरायचा. मग सती जाण्याची पद्धत होती. नवऱ्याची चिता पेटवली जायची आणि त्या जळत्या चितेत त्या बाईनं उडी टाकायची प्रथा होती. नवरा मेला तर केशव पण करावं लागायचं. डोक्याचे केस काढले जायचे. त्या बाईला विचित्र दिसायला लावलं जायचं. कुरूप दिसायच्या त्या माय मावल्या. मग कुणी आत्महत्या करायच्या. एखाद्या वेळेला जर पोटामध्ये बाळ असेल तर त्या बाळाचा कोण सांभाळ करेल म्हणून सती जायच्या, मरायच्या, फाशी घ्यायच्या. अशा काळात त्या रणरागिणीचा जन्म होता. लग्न झालं. गोरे खानदानातल्या गोविंदरावाच्या सुपुत्राबरोबर ज्योतिबाशी विवाह संपन्न झाला. लक्ष्मीच्या पावलानं त्या नांदायला आल्या. ते ज्योतिबांचं लग्न होतं. आपल्यासारखं होतं का? सकाळी धामधूम, दुपारी टामटूम आणि संध्याकाळी सामसूम, असं होतं का ते? तिचा विवाह संपन्न झाला. फुलांच्या खानदानात नांदायला आली नेवसे पाटलांची कन्या. आणि तिथून पुढं सोन्याचा धूर निघू लागला ज्योतिबांच्या वाड्यात. माहेरात न येताना एका बाईनं एका उघडलेल्या इंग्रजी पुस्तकावर 2 जिलेबीचे वेडे खायला दिले होते. सावित्रीनं जिलेबीच्या वेड्याकडे पाहिलं नाही, अक्षरांकडे पाहिलं. माय, यातलं तुम्हाला काय कळत नाही? मग सगुणावला विचारलं. ज्योतिबांची ती मावशी होती. सगुणाव, काय हे काय आहे हो? मला माहित नाही बाई, तुझ्या नवऱ्याला विचार. मग पतीला विचारलं. मी होईन तुझा शिक्षक, मी शिकवण तुला. त्या दिवसापासून ज्योतिबा शिक्षक झाले, गुरु झाले. आणि हिनं क पासून सुरुवात केली थेट न्य पर्यंत. माणसं हसू लागली. आया पडतील जेवणात, घरात आळ्या पडतील, मरल, गावावर संकट येईल. बाई माणसांना अक्षराची ओळख नाही झाली पाहिजे. बाई माणसांना अक्षर नाही वाचलं पाहिजे. रांधा वाडा उष्ट काढा, हेच फक्त बायाने करा. ज्योतिबा म्हणले तसं नाही, माझी धर्मपत्नी आहे, मी शिकवणार. शिकू लागल्या त्या. पाहता पाहता अक्षरांची ओळख झाली. गणपतीचा
ते ज्ञानोबाचा हे कळून चुकलं. 18वा शतक सुरू होतं. सावित्रीनं लिहायला चालू केलं आणि मालकाला विनंती केली, का हो मी एकटी शिकले, बाकीचं कोण शिकेल? सावित्री तुम्ही पहिली शाळा काढावी. भारतातली पहिली मुलींची शाळा सन 1848 साली पुण्यातल्या भिडेवाड्यात 8 मुलींना घेऊन सुरू झाली. काही कारणास्तव शाळा बंद पाडली गेली. 1852 पुन्हा शाळा सुरू झाली इनामदाराच्या वाड्यात. मग त्या काळच्या भटांनी, त्या काळच्या जातीनं पांघरलेल्या बुरखातल्या लोकांनी एक योजना आखली. सावित्रीमाई ज्या वाटेनं शाळेत जायच्या त्या वाटेवर गावगुंड उभा राहायचे. कुणी चिखल टाकायचं, कुणी शेण फेकायचं, कुणी माती टाकायचं. सावित्रीनं 2 साड्या न्याव्यात, एक लुगडं तिथं न्यावं, शाळेमध्ये बदलावं आणि पुरींना शिकवावं. माई एवढा लोक तुम्हाला त्रास देतात, कशा करता शिकवायला येता? पतीची सेवा करणं माझा स्वभाव आहे माय. माझ्या पतीनं दाखवलेलं स्वप्न अधूर राहून देणार नाही, त्यांची स्वप्न पूर्ण करणार. तुम्ही चिंता करू नका, तुम्ही शिका. पेशव्यांचा काळ होता. तुम्हाला नवल वाटेल पण ऐका, माहित नसल. गटुभंज नावाचा एक विधी होता. गावातल्या सुंदर सुंदर बाया स्त्रिया पेशव्यांच्या वाड्यात हजर केल्या जात होत्या. सुंदर स्त्रियांच्या पदराचे तुकडे कापले जात होते आणि ते तुकडे गाडग्यामध्ये भरून ठेवले जात होते. त्या बायांची गावभर मिरवणूक काढली जायची आणि पेशव्यातल्या मुख्य माणसानं त्या गाडग्यावरचं झाकण काढलं जायचं. जिच्या साडीचा पदर त्या गाडग्यात सापडेल तिला भोगण्यासाठी हे माणसं घेऊन जात होती. अशीच एक काशीबाई नावाची होती, तुम्ही ऐकले असेल. काशीबाईचा पदर सापडला. लहान लेकरू गर्भळून गेलं. 6 महिन्याची गर्भवती राहिली आणि जीव द्यायला निघाली. हे कळालं सावित्रीला, धावत आली. थांब, मी आहे ना तुझी माय, चिंता करू नको, मी सांभाळन तुला. घरी नेलं. बाळंत पण स्वतःच्या हातानं केलं. मुलाचा जन्म झाला. त्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं. भारतातलं पहिलं बारसं सावित्रीबाईंनी घातलं. नुसतं यशवंत नाव नाही ठेवलं, त्या यशवंताला दत्तकही घेतलं. ज्याच्या बापाचा पत्ता नाही अशा पोराला दत्तक घेतलं. पुढे ऐका, हे जग किती वाईट आहे. ज्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले निघून गेले हे जग सोडून, त्या दिवशी त्यांनी सांगून ठेवलं होतं, भटाची सावली सुद्धा माझ्या अंत्ययात्रेवरती पडू देऊ नका. शेतकऱ्याचा आसूड लिहिला. इंग्रज अधिकाऱ्याला शेतकऱ्याचं चित्र पाठवलं होतं. तर त्या शेतकऱ्याचं वाकून गेलेलं स्वरूप आणि 2 मेघ वरती ठेवले होते. 2 दगड होते. एका दगडावर लिहिलं होतं पेशोबा आणि दुसऱ्या दगडावरती लिहिलं होतं भटोबा. या दोघांच्या छायेनं या महाराष्ट्रातला शेतकरी व्याकुळ झाला होता. ऐका बरं, फार गंभीर आहे पुढचं. महात्मा ज्योतिबा फुले निघून गेले. क्रांती सूर्य हरपला. अंत्यविधी सुरू झाला. सगळं जग, भावकीतली लोक आडवी आली. शिकाई धरायचा अधिकार यशवंताला नाही. यशवंत लहान होता, शिकाई त्यानं नाही धरायची. सावित्रीबाई पुढे आल्या. यशवंताच्या खांद्यावर हात टाकला. त्याच्याच हातात शिकाई दिली. त्याचं बोट हातात पकडलं. चल, ही सावित्री नुसती सावित्री नाही, ही सावित्री साक्षात आई जगदंबेचा अवतार आहे. तू चिंता करू नको, मी पुढे आहे, तू माझ्या पाठीमागच. 200 वर्ष झाली. सावित्रीच्या लेकींनो, तुम्ही सावित्रीला विसरून गेलाय. तिच्यामुळे तुम्ही डॉक्टर झाला, तिच्यामुळे तुम्ही कलेक्टर झाला, तिच्यामुळे तुम्ही शिक्षका झाला, तिच्यामुळे तुम्ही शिकला. त्याची उपासना करता, मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार पकडता, सरस्वतीची पूजा करता. काय शिकवलं तुम्हाला? शुभंकर होती कल्याणम शिकवलं. या कुंदे तुषार हार धवला शिकवलं. पण विद्येची खरी देवता सरस्वती नसून विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले आहे, हे आमच्या लक्षात राहिलं पाहिजे. ऐकावं आपण ताईनो. किती जणींना मुलींची पहिली शाळा माहिती? किती जणींनी भिडेवाडा पाहिला? किती जणी नायगावला गेल्या? हात वर करा बरं. सावित्रीच्या लेकीनो, किती जणी नायगावला गेलात? किती जणी कटगुणला गेलात? कधी तिरुपतीला किती गेल्या? तुळजापूरला किती गेल्या? मोकार गेल्या. फिरायला ट्रिपला रोज जातील.
पण जिच्यामुळं अक्षराची खरी ओळख झाली त्या सावित्रीला विसरला तुम्ही. सावित्रीमाई फुले झाल्या नसत्या तर आमच्या पोरी शिकल्या नसत्या. सावित्रीमाई फुले झाल्या नसत्या तर बालविवाह थांबले नसते. सावित्रीमाई फुले झाल्या नसत्या तर विधवा आणि सती जाण्याचं प्रमाण थांबलं नसतं. सावित्रीमाई फुले झाल्याच नसत्या तर महिलांचं जगणं मुश्किल होतं. हे लक्षात राहू द्या. तिचे उपकार आहेत. कर्तृत्व, मातृत्व आणि नेतृत्वाचा एकत्रित मिलाप म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले आहे. हे लक्षात राहिलं पाहिजे आपल्या. माझ्या तायानो बहिण्यानो, मारायला आलेल्या मारेकऱ्याला सुद्धा तिनं मतपरिवर्तन करून सत्यशोधक समाजात आणले. त्या सावित्रीबाई फुलेंना विसरू नका. आपल्या देवाऱ्यात आई सरस्वतीचा फोटो जरूर मांडा, पण त्या देवाऱ्यातच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा फोटो मांडायला विसरू नका. मी तर म्हणतो लेका, देव म्हणून तिला अडकून ठेवू नका. तिला आपल्या देवाऱ्याची देवता करू नका. तिला महाराष्ट्रातल्या शिक्षणाची देवता बनवायला शिका. पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. या विष्णूच्या महापूजा आहेत. अनुभव नाही तुझा. हे लय कठीण झालं महाराज. 11 वाजल्या. सोपं सांगा, काय करायचे आम्हाला सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि संस्कृती, संस्कारण, पदरण, वडज्ञान. वडण्या घ्यायचा जमाना आहे, क्रॉप टॉपचा जमाना आहे. कुठल्या जमान्यात राहता? आम्हाला शिकवता. पैंजणाचा जमाना आहे, गोपाचा जमाना आहे. मी एका पोरीला विचारलं, पायात गोप का बांधला ग? ती म्हणली मला दृष्ट लागते. आणि त्या गोपामध्ये 3-3 घुंगर बांधतात. मोठाली घुंगर आणि पायात बांधता तुम्ही. कानामध्ये बाळ्या काय मोठाल्या, पायात घुंगर काय. 8-8 दिवस आंघोळ करत नाही शेंबडेतून. काय शानिंग मारते रे. आणि मला व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं. बापाला नाईला अंधारात ठेवून नाईट आउटचा जमाना चालू झालाय आता. लोक म्हणतात महाराष्ट्र सुधारला. पोरींनो, नीट वागा. आईबापाच्या आबरू वेशीवर टांगू नका. आईबापानं फार मोठं स्वप्न बघितलंय तुमच्या जन्माच्या बरोबरीनं. तुम्ही त्यांची स्वप्न पूर्ण नका करू, पण त्यांना मान खाली घालायला तरी लावू नका. पाया पडून विनंती आहे तुम्हाला, आपल्या आईबापाला खाली मान घालावी लागेल असं कुठलंच पाऊल टाकू नका. कुठल्या आईबापाला वाटत नाही आपलं वाटोळ व्हावं. खांद्यावरनं ओढणी खाली आली तर पोरी पुढे जात नव्हत्या. सध्या क्रॉपटॉपचा जमाना. मूडभर इंस्टाग्रामचे फॉलोअर वाढण्याकरता बेम्यान कमरा दाखवायची फॅशन आली. ओढणी घेणं म्हणजे गावढळपणा वाटतो. पण ऐका पोरीनो, भलेही तुमच्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90, 100 रुपये असेल, पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या खांद्यावर ओढणी घेता ना, त्या दिवसापासून तुमच्या बापाची इज्जत करोड रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. हे कायम लक्षात राहू द्या. खरं बोला, ही विष्णूची महापूजा आहे. खरं बोल ना. हा, एका गावात एक जोडपं होतं उत्तर प्रदेशात, आणि नेहमी खरं बोलायचं. गावातल्या मुख्य माणसाकडून चूक घडली. त्याने 1 कोटी रुपये दिले आणि सांगितलं उद्या साक्ष लबाड द्या. एकदा खोटं बोलावं लागल म्हणून त्या जोडप्यानं गाव सोडलं आप्पा. आणि त्याच जोडप्याच्या पोटी रामकृष्ण परमहंसांसारखा साधू जन्माला आला. हा खरं बोलण्याचा महिमा आहे. हे लक्षात राहू द्या. खरं बोला, सत्य बोला. सत्यम शिवम. दुसऱ्याच्या दुःखानं व्यथित व्हा. एवढीच महापूजा सांगतो थांबतो. 2 पाटील गावात असतात. पहिला पाटील काय, लेकीचं लग्न जमलं, मंडप घातला, पण पैसे कमी पडले. 10,000 रुपये पाहिजेत. उसने पाहिजे. देता का? ऊस तुटून गेला की पुढच्या आठवड्यात तुमचे पैसे वापस देईन मी. 1ही रुपया बुडवणार नाही पाटील. गरीब माणूस आहे मी. तुम्ही तर सावकार आहात. पाटील म्हणला 10 नाही 1 लाख देतो. फक्त रस्त्याच्या कडेला ते 5 गुंठ आहे ना, तेवढं नाव करून टाक. अशा पाटलाला बघितलंय कधी? दुसरा एक पाटील जगात असतो. पाटील काय, लेकीचं लग्न जमलं, पैसे पाहिजे, 10,000 रुपये उसने पाहिजे, द्यावं. पैसे माघारी फेडल्याशिवाय मरणार नाही. पाया पडतो. तो पाटील म्हणाला, हे बघ, कशाला पाया पडतो रे? 10,000 मिळणार नाहीत, पण 5,000 नक्की देतो. शेवटी तुझी पोरगी काय आणि माझी पोरगी काय, असू दे. माझ्याच लेकीचं लग्न असतं तर दिले नसते का? तुझ्याकडे येतील तेव्हा मला वापस आणून दे. अशा पाटलाचं नाव चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत पाठीमागं निघत राहतं. हे लक्षात राहू द्या. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. आणि हे सगळं बळ आपल्या अंतकरणात येण्याकरता मोठ्या ताकदीचा निश्चय करा. ही सुद्धा विष्णूची महापूजाच आहे. निश्चयाचे बाण, निश्चयाचे बाण.
अभंगाची चारही चरण तुमच्या समोर मांडली. देवाला आवडणाऱ्या 7 महापूजा तुम्हाला सांगितल्या. त्याच्यामध्ये शेवटची महापूजा निश्चयाचे बळ. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. एखाद्या दगडाच्या भिंतीतनं अंकुर बाहेर पडतो. कोण त्याला पाणी घालतं? पण त्याचा निश्चय चांगला आहे. पाणी नसतं तरी उगवून येतो ना तो. वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असा निश्चय करा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. या 7 महापूजा करायला शिका. ह्याच खऱ्या तात्यांना अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा आहेत. चांगलं वागा, चांगलं राहा, इतरांशी प्रेमानं बोला. कीर्तनाला लवकर येत जा, पुढे सरून बसत जा, टाळ्या वाजवत जा. ज्याला आई कळाली त्याला रखुमाई कळाली, ज्याला बाप कळाला त्याला विठोबा कळाला. ज्यांनी विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले, ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्या मुरळी झाले. पण ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या बरोबरीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे पाय धरले ना, ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. म्हणून अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका, ही नम्र विनंती आहे. महापुरुषांना अभिवादन करा. अगदी आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असावी, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणही आपल्यात असावेत. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊचा छत्रपती शिवबा झाला. हे कायम लक्षात राहू द्या. चांगलं वागा, चांगलं राहा, एकमेकांशी प्रेमानं बोला, हा संदेश देतो. आणि झालेलं कीर्तन आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने एकच विनंती करेन. आज 65वा वाढदिवस संपन्न झाला. याच मातीत, याच जागेत, याच गावात देवानं त्यांना इतकं उदंड आयुष्य द्यावं की 100वा वाढदिवस सुद्धा लेकरांकरवी इथं संपन्न व्हावा, अशी मागणी देवाकडे मागतो आणि थांबतो. तुमच्या इच्छा, आकांक्षा, सगळी स्वप्न पूर्ण व्हावेत. तुमच्या नातवंडांनी फार मोठी भरारी घ्यावी. कशी घ्यावी ते सांगतो. या घरट्यातून पिलू उडावे, या घरट्यातून पिलू उडावे, या घरट्यातून पिलू उडावे, दिव्य घेवोनी शक्ती. आकांक्षाचे पंख असावे पण उंबरठ्यावर भक्ती. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिवाळा, नकोच नुसती नाती. त्या अर्थाला अर्थ असावा, त्या अर्थालाही अर्थ असावा, नकोच नुसती नाणी. सूर जुळावे परस्पराचे, नकोच नुसती गाणी. विठोबा कुमारी